आता आपण PS5 मधला सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. डिटरमाइन वेदर द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. आता आपल्याला पाहायचं आहे कोलिनियर पॉईंट्स आहेत की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. मग आपण लिहून घेतलेलं आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स Aचे 0 2, Bचे 1 -0.5, Cचा 2 -3. स्लोप ऑफ लाईन AB y2 - y1 अपॉन x2 - x1 -0.5 -2 अपॉन 1 -0. 1 - 0 म्हणजे 1 मायनस म्हणजे प्लस होईल 2 प्लस 0.5 म्हणजे आन्सर येईल -2.5 म्हणजे आपला आन्सर आला आहे -2.5. स्लोप ऑफ लाईन BC -3 मायनस इन द ब्रॅकेट -0.5 अपॉन 2 -1 आन्सर आला आहे 1 -3 म्हणजे हा झाला प्लस 0.5 म्हणजे आन्सर आलं -2.5. 1 अपॉन 1 म्हणजे -2.5. स्लोप ऑफ लाईन AB अँड लाईन BC इज इक्वल, देअरफॉर पॉईंट ABC आर कोलिनियर. सेकंड क्वेश्चन आहे PQR. Pचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 2, Qचे आहेत 2 8.5, Rचे आहेत 3 6.5. स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1 8/5 -2 अपॉन 2 -1 म्हणजे आन्सर आलेला आहे 1. 8/5 -2 म्हणजे आपल्याला काय करेल 5 2 10. 8 - 10 म्हणजे आन्सर आला आहे -2/5 म्हणजे आपला स्लोप ऑफ लाईन PQ इज -2/5. स्लोप ऑफ लाईन QR 6.5 - 8.5 अपॉन 3 -2 म्हणजे आन्सर आला आहे 1. 6मधून 8 गेले, 6मधून -8 झाले म्हणजे आन्सर आला -2/5 म्हणजे आपला आन्सर आला. स्लोप ऑफ लाईन आलेला आहे, स्लोप ऑफ लाईन QR आलेला आहे -2/5. दोन्ही सर्व स्लोप ऑफ लाईन काय सेम आहेत म्हणजे आपण इथे लिहिणार आहोत स्लोप ऑफ लाईन PQ अँड लाईन QR इज इक्वल, देअरफॉर पॉईंट PQR कोलिनियर. थर्ड क्वेश्चन आहे आपला LMN. Lचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 2, Mचे आहेत 5 3, Nचे आहेत 8 6. स्लोप ऑफ लाईन LM इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1 3 - 2 अपॉन 5 - 1 म्हणजे आन्सर आला आहे 1/4. स्लोप ऑफ लाईन MN इज इक्वल टू 6 - 3 अपॉन 8 - 5. 6 - 3 म्हणजे 3, 8 - 5 म्हणजे 3, 3 डिवायडेड बाय 3 म्हणजे आन्सर आलेला आहे 1. स्लोप ऑफ लाईन LM आहे 1/4. स्लोप ऑफ लाईन MN आहे 1 म्हणजे काय आहेत इक्वल नाही आर, दे आर नॉट इक्वल. सो पॉईंट्स LMN आर नॉट कोलिनियर. लिहायचं कसं ते बघूया. स्लोप ऑफ लाईन LM अँड MN इज नॉट इक्वल, देअरफॉर पॉईंट LMN आर नॉट कोलिनियर.